हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू एथेन्स फाउंडेशन अकॅडमी. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण क्लास 9चं जे न्यू बुक आलेलं आहे NCERTचं है ना, गणित मांजरी, त्या बुकनुसार त्याचा फर्स्ट चॅप्टर कुठला आहे तर यूज ऑफ कोऑर्डिनेट्स आहे है ना. त्याचे आपण फर्स्ट एक्सरसाइज 1.1 सॉल्व्ह करणार आहे है ना. बट बिफोर सॉल्विंग एक्सरसाइज 1.1 आपण अगोदर त्याचं बेसिक जाणून घेऊयात है ना. कोऑर्डिनेट्स काय असतात, पॉईंट काय असेल, ॲप्सिसचा ऑर्डिनेट, एक्स ॲक्सिस काय असते, वाय ॲक्सिस काय असते, एक्स आणि वाय ॲक्सिस कार्टेशियन प्लेनला 4 क्वाड्रंटमध्ये कसं डिव्हाइड करतात है ना, ते सगळं जाणून घेऊयात आणि नंतरच आपण एक्सरसाइज 1.1 सॉल्व्ह करूया. ठीक आहे. सो फर्स्ट एकदम स्टार्टिंग पासून एंड पर्यंत व्यवस्थित लेक्चर बघा, तुम्हाला हर एक पॉईंट व्यवस्थित समजून जाईल. ठीक आहे. सो एक प्लेन आहे सपोज है ना, समजा एक लाईन काढली आहे आपण, त्यावर हॉरिझॉन्टल लाईन काढली आहे कशी. ठीक आहे. एक प्लेन आहे आणि त्यावर एक आपण हॉरिझॉन्टल लाईन काढली है ना. तर त्या हॉरिझॉन्टल लाईनला, त्या प्लेनवरच्या, आपण त्याला एक्स ॲक्सिस म्हणतो. काय म्हणतो? एक्स ॲक्सिस. सिमिलरली समजा त्याच प्लेनवर मी एक व्हर्टिकल लाईन काढली अशी है ना, व्हर्टिकल लाईन काढली है ना, व्हर्टिकल लाईन काढली, तर त्या व्हर्टिकल लाईनला आपण वाय ॲक्सिस म्हणतो है ना. एक कार्टेशियन प्लेन हे, ठीक आहे ना, हे कार्टेशियन प्लेन, एक लाईन काढली मी हॉरिझॉन्टल, त्याला म्हणतो मी एक्स ॲक्सिस. एक व्हर्टिकल लाईन काढली, त्याला म्हणतो मी वाय ॲक्सिस. जिथं एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस इंटरसेक्ट होतात त्या पॉइंटला आपण ओरिजिन म्हणतो. काय म्हणतो? ओरिजिन है ना. आणि ओरिजिनचे कोऑर्डिनेट्स किंवा पॉईंट, ओरिजिनचे कोऑर्डिनेट्स काय असतात? 0,0. ठीक आहे ना. जिथं एक्स ॲक्सिस म्हणजे हॉरिझॉन्टल लाईन आणि व्हर्टिकल लाईन म्हणजे वाय ॲक्सिस इंटरसेक्ट होतात त्याला म्हणतो आपण ओरिजिन. त्याचे कोऑर्डिनेट्स असतात 0,0. ठीक आहे ना. तुम्ही तर ग्राफ पेपर पाहिला असेल है ना. ग्राफ पेपरवर काय असतं? एक स्क्वेअर असतो. ठीक आहे ना. तर एक स्क्वेअर आपण 1 सेंटीमीटरचा पकडला तो. ठीक आहे ना. सो आपण 1 सेंटीमीटरचा एक स्क्वेअर पकडला, इथं आपण 1 देऊयात. ठीक आहे ना, एक्स ॲक्सिस, कारण हे पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस आहे. इथे देऊयात 2, इथे देऊयात 3, इथे देऊयात 4. ठीक आहे ना. सिमिलरली हे पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, हॉरिझॉन्टल लाईन काय करते? 2 पार्ट्स जिथं एक्स आणि वाय ॲक्सिस इंटरसेक्ट होतात. राईट साईडचा पार्ट जे असेल एक्स ॲक्सिसचा ते पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस असेल, आणि हे लेफ्ट साईडचा जे पार्ट असेल एक्स ॲक्सिसचा ते निगेटिव्ह एक्स ॲक्सिस असेल. ठीक आहे. सिमिलरली व्हर्टिकल लाईनचा जो अप्पर पार्ट असेल तो असेल पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस, आणि जो खालचा पार्ट असेल तो असेल निगेटिव्ह वाय ॲक्सिस. सो पॉझिटिव्ह ॲक्सिसवर आपण स्केल घेऊन, म्हणजे स्केल नाही, ग्राफ पेपरवर तुम्ही पाहिलंच असेल, स्क्वेअरचा एक सेंटीमीटरचा एक हे सोडून, गॅप सोडून 1, 1, 2, 3, 4 नाव देऊयात आपण. ठीक आहे. सिमिलरली निगेटिव्ह एक्स ॲक्सिसवर -1, -2, -3 है ना. ग्राफ पेपर पाहिलं तर समजून जाईल तुम्हाला. एक स्क्वेअर असेल ज्याचं लेंथ काय असते 1 सेंटीमीटर. सो 1 सेंटीमीटर 1, नंतर अजून एक 1 सेंटीमीटर वाढ, नंतर 2, लाईक दॅट. ठीक आहे. सिमिलरली पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसवर आपण 1, 2, पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस 4. सिमिलरली निगेटिव्ह वाय ॲक्सिस -1, -2, -3, -4. हे आपल्या सगळ्यांना बेसिक तर माहित असेलच हे है ना, अजून झालंच असेल इनिशियल क्लासमध्ये, बट स्टील मी डबल एक्सप्लेन करायला एकदा. ठीक आहे. सो पहिल्यापासून कार्टेशियन प्लेन, ठीक आहे ना, एक हॉरिझॉन्टल लाईन असेल, ते असेल एक्स ॲक्सिस. राईट पार्टचा जे साईड असेल है ना, राईट पार्टची साईड त्याला पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. हे लेफ्ट पार्ट जे असेल त्याला निगेटिव्ह एक्स ॲक्सिस. हे व्हर्टिकल लाईन असेल ते वाय ॲक्सिस. वरचा पार्ट जे पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस, खालचा पार्ट असेल निगेटिव्ह वाय ॲक्सिस. ठीक आहे. सो कार्टेशियन प्लेनला 2 ॲक्सिस 4 पार्ट्समध्ये डिव्हाइड करतील. ठीक आहे ना. सो जो हा फर्स्ट पार्ट असेल, हा फर्स्ट, त्याला म्हणतो आपण क्वाड्रंट. किती क्वाड्रंट्स असतील? 4. 1, 2, 3, 4. सो हे असेल फर्स्ट क्वाड्रंट है ना, हे असेल सेकंड क्वाड्रंट है ना, हे असेल थर्ड क्वाड्रंट, आणि हे असेल फोर्थ क्वाड्रंट. ठीक आहे ना. ठीक आहे. मी काय म्हणलं, कार्टेशियन प्लेनला एक्स आणि वाय ॲक्सिस 4 पार्ट्समध्ये डिव्हाइड करतात, आणि त्या पार्ट्सला म्हणतो आपण क्वाड्रंट्स. ठीक आहे ना. सो कधी पण पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस पासून अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये है ना, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस पासून अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये गेलं आपण, तर जे पहिला क्वाड्रंट होऊ लागलं त्याला माहिती आहे फर्स्ट क्वाड्रंट, हे सेकंड क्वाड्रंट, हे थर्ड क्वाड्रंट, हे फोर्थ क्वाड्रंट है ना. ठीक आहे. आता आपण पॉईंट कसं लिहितो है ना. पॉईंट म्हणजे काय? सपोज मी एक जर पॉईंट काढला आता एक्स कॉमा वाय है ना, ह्याला आपण पॉईंट म्हणतो. पण हे पॉईंट कसं बनत असतो? तर पॉईंट बनताना काय, हे एक्स कोऑर्डिनेट असतो. काय असतो? हे एक्स कोऑर्डिनेट है ना. काय असेल? हे एक्स कोऑर्डिनेट है ना. आणि सेकंड जे असेल हे व्हॅल्यू, ह्याला म्हणतो आपण वाय कोऑर्डिनेट. काय म्हणतो? वाय कोऑर्डिनेट. ठीक आहे. वाय कोऑर्डिनेट है ना. फर्स्ट जे असेल ते असेल एक्स कोऑर्डिनेट, सेकंड जे असेल काय, वाय कोऑर्डिनेट. आणि एक्स आणि वाय कोऑर्डिनेटचं कॉम्बिनेशन होते आणि तयार काय होते? पॉईंट. ठीक आहे. काय तयार होते? पॉईंट. ठीक आहे. ओके. सो सिमिलरली तुम्ही ह्या एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट म्हणून जे पॉईंट तयार होते त्याला एक्सला आपण ॲप्सिसा पण म्हणतो. काय म्हणतो आपण? ॲप्सिसा. काय म्हणतो आपण त्याला?
ऍप्सिसा. आणि हे जे सेकंड जे वाय कोऑर्डिनेट असेल त्याला म्हणतो ऑर्डिनेट. काय म्हणतो त्याला? ऑर्डिनेट. ठीक आहे. सो पॉईंट एक्स कॉम वाय फर्स्टला म्हणतो एक्स कोऑर्डिनेट आणि ऍप्सिसा पण म्हणतो. सेकंड जे असेल वाय कोऑर्डिनेट किंवा त्याला ऑर्डिनेट पण म्हणतो. काय म्हणतो? ऑर्डिनेट पण. ठीक आहे. सो हे फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड, थर्ड, फोर्थ. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये समजा मी एखादा पॉईंट प्लॉट केला. समजा इथे एक पॉईंट घेतला. ठीक आहे. ह्याला आपण म्हणतो 2,2 कारण एक्स ची व्हॅल्यू काय येते 2, वाय ची पण व्हॅल्यू काय येते 2. सो फर्स्ट क्वाड्रंटमध्ये एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट दोन्ही काय राहील? पॉझिटिव्ह राहील. एक्स आणि वाय कोऑर्डिनेट दोन्ही काय राहील? पॉझिटिव्ह राहील. सिमिलरली तुम्ही जर सेकंड क्वाड्रंटमध्ये गेलात है ना, समजा मी इथे एक पॉईंट घेतला, जस्ट पॉईंट घेतला, तर इथे एक्सची व्हॅल्यू काय असेल? -2, वायची व्हॅल्यू काय असेल? 3. सो -2,3. एक्स कोऑर्डिनेट सेकंड क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह राहील आणि वाय कोऑर्डिनेट काय असेल? पॉझिटिव्ह. सो फर्स्ट क्वाड्रंटमध्ये काय झालं? दोन्ही पॉझिटिव्ह, एक्स पण वाय पण. सेकंडमध्ये एक्स निगेटिव्ह वाय पॉझिटिव्ह, एक्स निगेटिव्ह वाय पॉझिटिव्ह है ना, एक्स निगेटिव्ह वाय पॉझिटिव्ह. सिमिलरली थर्ड क्वाड्रंटमध्ये गेलात तुम्ही, एक्स निगेटिव्ह आहे, वाय पण काय? निगेटिव्हच आहे. एक्स निगेटिव्ह वाय पण निगेटिव्ह. फोर्थमध्ये गेलास एक्स पॉझिटिव्ह वाय निगेटिव्ह है ना, फोर्थमध्ये एक्स पॉझिटिव्ह वाय निगेटिव्ह है ना. हे असं पॉईंट्स प्लॉट करतो आपण. सपोज बेसिक तर क्लिअर झालं असेल तुम्हाला. हॉरिझॉन्टल लाईन काय असते? एक्स ऍक्सिस. व्हर्टिकल लाईन वाय ऍक्सिस. जिथे एक्स आणि वाय ऍक्सिस इंटरसेक्ट होतात त्याला काय म्हणतो आपण? ओरिजिन. तुम्हाला जर ह्याचे कोऑर्डिनेट्स विचारले, ह्याचे कोऑर्डिनेट्स असतील तुम्हाला ह्याचे कोऑर्डिनेट्स असतील 0,0 है ना, जिथे एक्स आणि वाय ऍक्सिस इंटरसेक्ट होतात. त्याच्यामध्ये एमसीक्यू मध्ये काय काय विचारू शकते तुम्हाला है ना, की बाबा तुम्हाला विचारू शकते की एक्स आणि वाय ऍक्सिस कार्टेशियन प्लेनला कशामध्ये डिव्हाइड करतात? तर कशामध्ये डिव्हाइड करतात? क्वाड्रंट्समध्ये है ना. किंवा एक्स आणि वाय ऍक्सिस कुठे इंटरसेक्ट होतात? तर इंटरसेक्ट होतात ओरिजिनमध्ये. त्याचे कोऑर्डिनेट्स काय असतात? 0,0. ठीक आहे ना. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये एक्स पॉझिटिव्ह वाय पॉझिटिव्ह, सेकंडमध्ये एक्स निगेटिव्ह वाय पॉझिटिव्ह, थर्डमध्ये एक्स निगेटिव्ह वाय पण निगेटिव्ह आणि फोर्थमध्ये एक्स पॉझिटिव्ह वाय निगेटिव्ह. हे झालं बेसिक. कोऑर्डिनेट्स जेव्हा दोन्ही कंबाईन होतात त्याला पॉईंट बनतो. हा एक पॉईंट तयार होतो एक्स कॉमा वाय. एक्सला म्हणतो एक्स कोऑर्डिनेट किंवा ऍप्सिसा, वायला म्हणतो वाय कोऑर्डिनेट किंवा ऑर्डिनेट पण म्हणतो. काय? ऑर्डिनेट. ते पण लिहितो तुम्हाला मी. ह्याला म्हणतो एक्स कोऑर्डिनेटला ऍप्सिसा, है ना, ऍप्सिसा. आणि ह्याला म्हणतो ऑर्डिनेट. काय म्हणतो ह्याला आपण? ऑर्डिनेट है ना. एक मिनिट, ABSCISSA ऍप्सिसा. ठीक आहे ना. ऍप्सिसा आणि त्याला म्हणतो ऑर्डिनेट. ठीक आहे ना. ठीक आहे. ओके. सो ह्याच्यानंतर समजा तुम्हाला कुठले पण पॉईंट काढायला विचारले, थोडे डिटेलमध्ये एक्सप्लेन करतो मी. 1 मिनिट. ठीक आहे. हा, हे एक्स ऍक्सिस आहे सपोज, हे एक्स ऍक्सिस आहे, हे वाय ऍक्सिस आहे सपोज. ठीक आहे. हे पॉझिटिव्ह वाय, हे निगेटिव्ह वाय, हे पॉझिटिव्ह एक्स, हे निगेटिव्ह एक्स. समजा तुम्हाला कुठला पण समजा एक 1 2 3 4 लिहितो. 1 2 3 इकडे मला येतो 1 -1 -2 -3 1 2 3 -1 -2 -3 -4 असे पॉईंट्स प्लॉट केले आपण. ठीक आहे. समजा तुम्हाला विचारलं की पॉईंट प्लॉट करा 2,0. काय पॉईंट प्लॉट करा? 2,0. ठीक आहे. सो 2 कुठे आहे? एक्सची व्हॅल्यू 2 कुठे आहे? इथं. ठीक आहे. 0 कधी पण लक्षात घ्या, जेव्हा एखादा कोऑर्डिनेट 0 असतो. समजा आता इथं की 2,0 विचारले तुम्हाला. काय विचारले? 2,0. त्याचं काय? वाय कोऑर्डिनेट 0 आहे. जेव्हा कधी वाय कोऑर्डिनेट 0 असेल ते पॉईंट काय करतो? एक्स ऍक्सिसवर. कशावर? एक्स ऍक्सिसवर. म्हणजे हे एक्स ऍक्सिस आहे, इथे 2 आहे. सो इथं काय येईल तुमचं? 2,0. ठीक आहे ना. हे पॉईंट काय असेल? 2,0. जेव्हा कधी वाय 0 असेल एक्स ऍक्सिसवर. सिमिलरली तुम्हाला विचारलं -3,0, तर -3,0 करत इथे लाय कराल. ठीक आहे. कारण वाय 0 असलं की एक्स ऍक्सिस, वाय 0 असलं की काय करेल? एक्स ऍक्सिसवर लाय कराल. आणि सिमिलरली तुमचं जर एक्स 0 असेल, काय 0 असेल? एक्स 0, तर ते असेल वाय ऍक्सिसवर. जसं की मला समजा इथे पॉईंट प्लॉट करायचा. हा पॉईंट असेल 0,-2. इथे एक पॉईंट आहे समजा, हा पॉईंट असेल 0,3. 0,3 असं का? कारण इथं काय? x0 आहे. काय इथं? x0. जेव्हा कधी x0 असेल तर y ऍक्सिस आणि y0 असेल तर x ऍक्सिस. क्लिअर आहे? जेव्हा कधी तुम्हाला कुठला पण पॉईंट विचारला प्लॉट करा म्हणून, जर एखादा कोऑर्डिनेट 0 असेल, समजा y कोऑर्डिनेट 0 असेल तर ते पॉईंट लाय करेल x ऍक्सिसवर. आणि समजा x कोऑर्डिनेट 0 असेल तर ते पॉईंट लाय करेल y ऍक्सिसवर कंपल्सरी. कशावर? y ऍक्सिसवर. ठीक आहे.
काही डाऊट ह्याच्यामध्ये? ठीक आहे. आणि समजा इथं काय असेल जिथे एक्स आणि वाय ऍक्सिस इंटरसेक्ट होतात त्याला तो आपण ओरिजिन म्हणतो, है ना. किंवा बाकीचे कुठले पण पॉईंट विचारले, समजा तुम्हाला -3, -4 प्लॉट करा म्हणलं, -3, -4 ते कुठे असेल -3, -4 हे x -3 y -4. सो इथं असेल x -3 y -4, है ना. कधी पण x पासून स्टार्ट करा, x -3 y -4. तर हे पॉईंट असा असेल इथं. समजा तुम्हाला विचारलं 3, -2 विचारलं, म्हणजे x3 आणि y -2 आहे. सो x3 कुठे आहे इथं, y -2 इथं. सो तुमचा पॉईंट असेल इथं x3 y -2. ठीक आहे. सिमिलरली ठीक आहे, तुम्हाला विचारलं x -1 आणि y2 आहे, x -1 y2, तर इथं काय करेल x -1 y2. ठीक आहे. सो बघा दोन्ही कोऑर्डिनेट्स पॉझिटिव्ह असतील तर फर्स्ट क्वाड्रंट, x निगेटिव्ह y पॉझिटिव्ह सेकंड क्वाड्रंट, दोन्ही निगेटिव्ह थर्ड क्वाड्रंट, x पॉझिटिव्ह y निगेटिव्ह फोर्थ क्वाड्रंट. तर आपण हे बेसिक पूर्ण एक्सप्लेन केले. सो आता आपण एक्सरसाइज 1.1 सॉल्व्ह करूयात. ठीक आहे. सो सिंपल आहे एक्सरसाइज 1.1. पाहूयात आपण ते कसं सॉल्व्ह करायचं. हा, सो एक्सरसाइज 1.1 काय होता, फिगर आहे का, है ना. फिगर शोज रियान्स रूम विथ पॉइंट्स OABC मार्किंग इट्स कॉर्नर्स, है ना. आणि द एक्स अँड वाय ऍक्सिस आर मार्क्ड इन द फिगर, पॉइंट O इज ओरिजिन. ठीक आहे. सो फिगर आहे तुमची, ओके, हे फिगर दिलंय आणि रेफरिंग टू फिगर 1.3 आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. ठीक आहे ना. सो फर्स्ट क्वेश्चन काय, D1 R1 है ना, दिसते ना, हाँ ठीक है. D1 R1 रिप्रेजेंट द डोअर टू रियान्स रूम, है ना. D1 R1 रिप्रेजेंट डोअर टू रियान्स रूम. हाऊ फार इज द डोअर फ्रॉम द लेफ्ट वॉल. ठीक आहे ना, वाय ऍक्सिस. ठीक आहे. सो हे राईट वॉल दिलंय तुम्हाला, है ना. हे लेफ्ट वॉल आहे इकडं, है ना, लेफ्ट वॉल आहे. ठीक आहे. सो तुम्ही एक प्रॉपर गोष्ट ऑब्झर्व करा इथं. थोडी मी डायग्राम ह्याला कम्प्लीट करू आपण, ह्या डायग्रामला आपण कम्प्लीट करूयात. 1 मिनिट फक्त. हां ठीक आहे. ओके, तुम्ही ते प्रॉपरली ऑब्झर्व केलं इथं, है ना. हे पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आहे मित्रांनो, है ना. हे जे आहे ना हे पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आहे, है ना. मी ह्याला फक्त इकडे एक्सटेंड करतो असं. ठीक आहे ना. हे निगेटिव्ह एक्स ऍक्सिस झाली मग आता. ठीक आहे ना. हे पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आहे, हे निगेटिव्ह एक्स झाली. सिमिलरली हे पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस आहे, है ना. सो खाली जर एक्सटेंड केलं मी तर हे निगेटिव्ह वाय ऍक्सिस होईल, है ना. सिम्पली तुम्हाला हा फर्स्ट क्वाड्रंट मधले सगळे पॉईंट्स दिले तिथं, फर्स्ट क्वाड्रंट मधले, आणि एक्स ऍक्सिस वरचे आणि वाय ऍक्सिस वरचे दिले तुम्हाला. ठीक आहे. सो तुम्हाला जे विचारलं इथं, इफ D1 R1, D1 कुठे आहे, ओके हे D1 R1. ठीक आहे. मी थोडी इरेज करतो आपण इथं, है ना, समजण्यासाठी इरेज करतो आपण इथलं एक पार्ट. ठीक आहे. हा D1 R1 रिप्रेझेंट्स द काय म्हणले, डोअर टू रियान्स रूम. ठीक आहे. हे डोअर आहे D1 R1 चा. ठीक आहे. हाऊ फार इज डोअर फ्रॉम द लेफ्ट वॉल, म्हणजे वाय ऍक्सिस. ठीक आहे ना, वाय ऍक्सिस आहे. हे राईट वॉल आहे तर हे काय लेफ्ट वॉल, है ना. फ्रॉम द लेफ्ट वॉल, हाऊ फार इज द डोअर फ्रॉम एक्स ऍक्सिस. ठीक आहे. D1 रिप्रेझेंट हाऊ फार इज द डोअर फ्रॉम लेफ्ट वॉल. ठीक आहे. आता सिंपल बघा तुम्ही, हे डोअर आहे इथून एवढं. ठीक आहे ना, इथून एवढं डोअर आहे. यांचे कॉर्डिनेट्स पण दिलेत की D1 चे कॉर्डिनेट्स काय आहेत, 8,0, है ना. D1 चे कॉर्डिनेट्स काय आहेत, 8,0, आणि R1 चे तर स्वतः दिले कॉर्डिनेट्स आहेत 11.5,0. आणि तुम्हाला काय विचारले, हाऊ फार इज द डोअर फ्रॉम द लेफ्ट वॉल. तर तुम्ही जर पाहिलं इथं सिंपल डिस्टन्स मेजर करा, 0 to 8 आहे इथं, 1 2 3 4 अप टू 8. सो एवढं डिस्टन्स काय असेल तुमचं, 8 असेल. काय असेल, 8. सो पहिल्याचं आन्सर काय असेल तुमचं, 8 युनिट. ठीक आहे. काय लिहिणार तुम्ही इथं, 8 युनिट. ठीक आहे. सो नंतर विचारले, हाऊ फार इज द डोअर फ्रॉम एक्स ऍक्सिस. आता डोअर स्वतः पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वरच लायक आहे, है ना. डोअर स्वतः पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वरच डोअर आहे इथं, है ना. आणि त्याचाच डिस्टन्स विचारलं एक्स ऍक्सिस पासून. आता एखादा जर पॉईंट एक्स ऍक्सिस वर स्वतः लाय करत असेल तर त्याचा एक्स ऍक्सिस पासून डिस्टन्स काय असणार आहे, 0, है ना. कारण ही डोअर बघा ना तुम्ही, ही डोअर एक्स ऍक्सिस वरच लाय करते, त्याचं डिस्टन्स एक्स ऍक्सिस पासून आपण काढू शकत नाही, कारण स्वतः ते डोअर एक्स ऍक्सिस वरच लाय करते. सो तुमचं सेकंडचा आन्सर असेल 0. काय असेल, 0. सो फर्स्ट मध्ये जर तुम्ही गेला तर पहिल्याचा आन्सर 8 असेल की डोअरचं डिस्टन्स फ्रॉम वाय ऍक्सिस, आणि सेकंडचा आन्सर असेल तुमचं 0. तुम्ही लिहू शकता व्यवस्थित की डिस्टन्स ऑफ डोअर फ्रॉम एक्स ऍक्सिस 0, डिस्टन्स ऑफ डोअर फ्रॉम वाय ऍक्सिस इज इक्वल टू 8 युनिट्सला. ठीक आहे ना, कारण इथं काही स्केल दिली नाही तुम्हाला. सो 8 युनिट्स लिहू शकता तुम्ही. ठीक आहे. नेक्स्ट, व्हॉट आर द कोऑर्डिनेट्स ऑफ D1. D1 चे कोऑर्डिनेट्स तुम्ही आत्ताच लिहिलं, 8,0, है ना.
D1 चे कोऑर्डिनेट्स तुम्ही आता असलेला 8,0. ठीक आहे. नेक्स्ट, इफ R1 इज पॉइंट 11.5,0, हाऊ वाईड इज डोअर. ठीक आहे, सिंपल आहे. डोअरची तुम्हाला लेंथ विचारली आहे, विड्थ विचारली आहे, म्हणजे डोअरची हे किती आहे, म्हणजे आपण जिथून एंट्री मारणार आहे डोअरमधनं त्याची हे काय विड्थ किती आहे. सो बघा तुम्ही 8 to 9 1, 9 to 10 1, 1 1 1 3, 3 प्लस 0.5, 3.5. डोअरची विड्थ किती असेल 3.5. इथून एवढं डिस्टन्स. ठीक आहे ना, जे की सिंपल किती आहे 3.5. बघा ना, 8 to 11 म्हणजे 3 आणि नंतर त्यामध्ये 0.5 ऍड करा, कारण R1 चे कोऑर्डिनेट्स काय 0.5, 11.5. सो इट विल बी 3.5. सो तुमचं इथं असेल हाऊ वाईड इज डोअर. सो 3.5 युनिट्स. ठीक आहे. डू यू थिंक दिस इज द कम्फर्टेबल विड्थ फॉर द रूम डोअर. ठीक आहे, तुम्हाला काय वाटतंय म्हणे की हे जे विड्थ दिले ते कम्फर्टेबल आहे का, है ना. जनरली आपण कुठल्या पण घरातला आपण डोअर जर चेक केला ना, जनरली त्याची जी लेंथ असते त्याची लेंथ असते 2.5 ते 3 फूट, है ना. 2.5 ते 3 फूट, 2.5 to 3 फूट, है ना. सो 2.5 to 3 फीट, है ना. मॅक्झिमम 3 फीट पर्यंत असतात डोअर. सो इथं 3.5 आहे. आपण इथे ऍझ्युम करा की तुम्ही असं दिले की 1 युनिट म्हणजे 1 फीट दिले, असं ऍझ्युम करा, है ना. 1 युनिट म्हणजे 1 फीट दिले असं ऍझ्युम करा, कारण ऍझम्पशन शिवाय तुमचा आन्सर हे होणार नाही इथं. ठीक आहे. आणि ह्या डोअरची विड्थ किती आहे 3.5 फीट आहे. किती आहे 3.5 फीट, विच इज इनफ, जे की इनफ आहे एकदम, है ना. सो तुमचं सेकंडचा आन्सर काय असेल, डू यू थिंक दिस इज कम्फर्टेबल विड्थ ऑफ डोअर. येस म्हणायचं. काय म्हणा तुम्ही तिथं येस. सो ह्याचा आन्सर लिहिताना पहिल्यांदा काय लिहिणार हाऊ वाईड इज डोअर. थर्डचा आन्सर लिहिला सपोज तुम्ही, तर तुम्हाला विचारले विड्थ ऑफ डोअर, है ना. काय विचारले विड्थ ऑफ डोअर, है ना. सो विड्थ ऑफ डोअर तुम्ही असं लिहू शकता काय 3.5 फीट किंवा युनिट्स. ठीक आहे. आणि नंतर विचारले डू यू थिंक दिस इज अ कम्फर्टेबल विड्थ. येस, कम्फर्टेबल आहे, कारण जनरली डोअरची विड्थ काय असते, म्हणजे जे हे आहे लेंथ असते डोअरची, विड्थ किती असते जनरली 2.5 to 3 फीट असते. सो इथं 3.5 आहे, जास्त आहे उलट. ठीक आहे. इफ पर्सन इन व्हीलचेअर वॉन्ट्स टू एंटर द रूम, विल ही और शी बी एबल टू डू सो इझिली. येस, कारण काय व्हीलचेअर जर तुम्ही ऑब्झर्व केली प्रॉपरली, है ना, जनरली असते 2.5 to 3, है ना. मॅक्झिमम 2 फीट 3 फीट असत, है ना. मॅक्झिमम 3 फीटच. ठीक आहे ना. ह्याची विड्थची डोअर तर काय 3.5. सो व्हीलचेअर इझिली जाईल त्यामध्ये. सो ह्याच्यानंतरचं पण आन्सर काय लिहिणार, इफ अ पर्सन इन व्हीलचेअर वॉन्ट्स टू एंटर द रूम, विल ही और शी एबल टू डू सो इझिली. येस म्हणायचं. काय म्हणणार येस. सो थर्डचा आन्सर फर्स्ट 3.5 आणि नंतर येस येस. ठीक आहे. फोर्थ, B1 काय दिले तुम्हाला 0,1.5. B1 चे कोऑर्डिनेट 0,15. ओके, इथे क्लिअर दिसते ते. ठीक आहे. B2 चे कोऑर्डिनेट दिले 0,4. ठीक आहे. ओके. रिप्रेझेंट द एंड्स ऑफ बाथरूम डोअर. इज द बाथरूम डोअर नॅरो और वाइडर दॅन रूम डोअर. ठीक आहे. रूम डोअरची विड्थ किती होती 3.5. काय होती 3.5, है ना. ओके, काय विचारलं तुम्हाला. हा, रूम डोअरची विड्थ काय होती 3.5. तुम्ही इथे जर ऑब्झर्व केलं ह्या बाथरूम डोअरची, है ना, कुठे बाथरूम डोअरची विड्थ किती आहे, हो का 0.5 इथून एवढं, है ना. 2 to 3, 3 to 4. सो आन्सर काय असेल 2.5. काय असेल आन्सर 2.5. बघा ना इथं, हो का 3 to 4 1, 2 to 3 1, 1 plus 1 2 आणि इथलं 0.5 ऍड करा, 2 plus 0.5. सो आन्सर काय असेल 2.5. आन्सर काय असेल 2.5. सो तुम्हाला विचारलंय काय, इज द बाथरूम डोअर नॅरोवर और वाइडर दॅन रूम डोअर. रूम डोअर पेक्षा ते मोठं आहे का छोटं आहे, नॅरोवर आहे का वाइडर आहे. आन्सर काय असेल तुमचं, बाथरूम डोअर नॅरोवर असेल रूम डोअर पेक्षा. कारण काय, जे रूम डोअर आहे त्याची लेंथ 3.5, जी की 2.5 पेक्षा काय असणार आहे मोठी असणार आहे. सो इथं तुम्ही आन्सर लिहिताना येस तुम्ही काय लिहिणार, बाथरूम तुम्ही अगोदर लिहा विड्थ ऑफ बाथरूम डोअर इज 2.5 आणि येस बाथरूम डोअर इज नॅरोअर दॅन द रूम डोअर. ओके. एनी डाऊट. जर तुम्हाला कुठलाही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की मेन्शन करा. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ह्याची नेक्स्ट एक्झरसाइज जे काय असेल 1.2 ते सॉल्व्ह करूयात आपण.